महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला आज पाहणार आहोत। आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांनी बिहारमधील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालांसारखे गुळगुळीत करणार असल्याचं म्हटल्यामुळे राजकीय वाद रंगलेला होता। आता शिंदे सरकारमधले आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या डोळ्यांविषयी वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर असून तुम्ही सुद्धा दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील असं विजयकुमार गावित यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर यामुळे जिला पटवायचं तिला पटवूनच घ्याल असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय। धुळ्यातल्या अंतुर्ली इथं आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीच्या साहित्य वाटप कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय। कोणी बघितलं तरी पटवूनच घेणार। कोणी ऐश्वर्या राय बघितली ना, नाही सांगितलं की नाही ऐश्वर्या राय ही समुद्राच्या किनारी राहणारी, मँगलोरची समुद्राच्या किनारी ती दररोज मासे खायची। बघितले ना तिचे डोळे जसे तुमचे बी होत ना। आणि हा एक कायदा आहे, आपले स्किन असते, चांगली असते, चांगली दिसते। माझे आतापर्यंत झाले पाहिजे होते। आम्ही रोज मासे खाणारे आहोत कोकणातले लोक, म्हणून गावित साहेबांना मी विचारतो, बाबा असं कुठलं संशोधन केलं असेल तर कोकणातल्या लोकांकडे ते सगळ्यांचे डोळे खरं म्हटलं तसे झाले पाहिजे। पण आता कुठल्या पार्श्वभूमीवर त्यांनी बोलले बघतो मी। शिशिर धारकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि याबाबत उद्धव ठाकरे म्हणालेत की धारकर यांचं कौतुक केलं पाहिजे। त्यांच्याकडे वॉशिंग मशीनमध्ये जाण्याचाही सोपा पर्याय होता, मात्र धारकर लढवय्यांच्या शिवसेनेत आलेत। संपूर्ण चांदा ते बांदा आपल्याला बदल करायचा आहे। सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही म्हणतात, पण आपल्याला शहाणपणाची सत्ता आणायची आहे। तुम्हाला मूर्ख बनवलं जातंय, मात्र हे जास्त काळ चालणार नाही। मी आज जास्त बोलत नाही, बाकी गोष्टी पेणच्या सभेत बोलेन असं उद्धव ठाकरे म्हणाले। भाव मोठा होता, पण जरा वरनं डोळे वटायला तर पडकुटे पडून गेले। तुम्ही पडकुटे नाही आहे त्याचा मला अभिमान आहे। पण शेवटी अन्यायावरती वार करणं ही आपली खाती आहे। अन्याय सहन करायचा नाही, अन्याय करायचा नाही, पण कोणी जर का अन्याय केला तर अन्याय करणारा जागेवर ठेवायचा। तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही त्याचे नाही आहे। तुम्ही कर नाही त्याला डर कशाला? म्हणून वॉशिंग मशीन मध्ये जायच्या ऐवजी तुम्ही लढवय्यांच्या सेनेमध्ये आलात। सगळे लढवय्ये शिवसैनिक आता तुमच्या सोबत आहे। म्हणून मला आता खात्री आहे, गीते साहेब म्हणाले की नुसता पेंटचाच नाही, आता पूर्ण चांदा ते बांधा आपल्याला हा सत्ता बदल करायचा। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडाविषयी विविध कारणं सांगितली जातात। विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा दावा अजित पवारांकडून केला जातोय, तर ईडीच्या भीतीपोटी फुटीर गट सत्तेच्या वळचणीला गेल्याचा घणाघात शरद पवारांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवारांनी फुटीर गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। ईडीच्या भीतीनं अजित पवार आणि त्यांचे समर्थक शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याचा थेट आरोप शरद पवारांनी केलाय। आपल्या काही सहकार्याने पक्षांतर केलं, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही विकासाच्यासाठी गेलो, आम्ही आणखीन कशाच्यासाठी गेलो, याच्यात काही फारसा अर्थ नाही। जे कोणी लोक आज गेले त्याचे बहुतेक लोकांच्यावर केंद्र सरकारने या ना त्या कारणाने ईडीची चौकशी सुरू केली। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर ईडीची चर्चा रंगलेली होती। भाजपनं ईडीचा धाक दाखवून अजित पवारांना फोडल्याची टीका सुद्धा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांकडून करण्यात आलेली होती। मात्र यावेळेला शरद पवारांनी कानावर हात ठेवले होते, पण आता त्यांनीच ईडी कारवाईच्या विषयीचं भाष्य केलंय। तर इकडे शरद पवार गटातले आमदार रोहित पवारांनी ईडीच्या कारवाईची भीती व्यक्त केली आहे। येत्या काळामध्ये आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर भाजपकडनं असेल नाहीतर त्यांची जी कुठली यंत्रणा असेल लवकरात लवकर आमच्यावर कारवाई केली जाईल असा एक अंदाज कुठेतरी आलेला आहे। आणि अजून एक गोष्ट इथंच स्पष्ट करतो, कितीही कारवाई केली तरी आम्ही पवार साहेबांबरोबर आणि महाराष्ट्राच्या धर्माबरोबर राहू। शरद पवारांची ही टीका अजित पवार गटाच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे।
कारण शरद पवारांनी अजित पवारांच्या मर्मावर बोट ठेवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता समजा मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा असताना, शेतकरी म्हणून काम करत असताना मी जर का अजितदादांबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला असेल, मला तर काही कुठला ईडीचा, सर्वसामान्य लोकांना ईडीचा कुठला धाक नाही आहे किंवा तसलं परिवर्तन होण्याची शक्यता सुद्धा सुतराम नाही आहे. अजित पवारांच्या बंडापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशमधल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलेला होता. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांसह सत्तेमध्ये सहभागी झाले. ईडीच्या संभाव्य कारवाईच्या भीतीपोटी अजित पवारांनी बंड केल्याची टीका महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केली होती. त्यावर आता शरद पवारांनीच शिक्कामोर्तब केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संजय राऊत मुंबईतनं ठाकरे गटाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगतीये आणि यावर बोलताना पक्षानं आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो, पक्षाची गरज आणि पक्षप्रमुखांचा आदेश जो काही असेल तो मानणाऱ्यांपैकी आपण असल्याचं त्यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर ईशान्य मुंबईमध्ये संजय राऊत सोडून काय आमचा साधा शिवसैनिक जरी निवडणुकीला उभा राहिला तरी तो सुद्धा 2 ते 2.25 लाख मतांनी निवडून येईल असा दावा सुद्धा राऊतांनी केलाय. पक्षाने आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. त्याच्यामुळे आज वृत्तपत्रात काही बातम्या आल्या आहेत, त्यांचा मला प्रश्न होता की तुम्ही निवडणूक लढणार का? म्हणजे पक्षाने आदेश दिला तर मी काही करू. पण ईशान्य मुंबईमध्ये संजय राऊत सोडून द्या, आमचा साधा शिवसैनिक जरी उभा राहिला या निवडणुकीला तरी तो किमान 2 ते 2.25 लाख मतांनी विजयी होईल. मी त्यांना आमंत्रण देईन की तुम्ही मुंबई कशाला, तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लढवा आमच्या मैदानात या, आणि मग तुमचं डिपॉझिट किती जप्त होतं आणि संजय राजाराम राऊतची काय इज्जत आहे हे पूर्ण महाराष्ट्राला कळवेल. म्हणून हिम्मत असेल तर मुंबई कशाला, रत्नागिरी सिंधुदुर्गची सीट तशी पण तुमचाच विनायक राऊत खासदार आहे, तर विनायक जाऊन संजयला येऊन दे आणि मग एका राऊतचा आम्ही कायमस्वरूपी त्याला गाडणारच होतो तर ह्या राऊतला पण गाडून टाकू. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना अखेर त्यांच्या वक्तव्यापासून वळसा घ्यावा लागलेला आहे. शरद पवारांविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलीप वळसे पाटलांवर टीकेची झोड उठवण्यात आलेली होती, तर शरद पवार गटानं सुद्धा दिलीप वळसे पाटलांवर जोरदार निशाणा साधलाय. या महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही पवार साहेबांना बहुमत दिलं नाही, एकदाही त्यांना स्वतःच्या ताकद मुख्यमंत्री केला. जर माझी ती सगळी क्लिप जर पाहिली तर कुठेही मी पवार साहेबांच्यावर किंवा टीका केलेली नाही किंवा त्यांच्याबद्दल काही बोललेलं नाही. शरद पवारांना स्वबळावर जनतेनं एकदाही मुख्यमंत्री केलं नाही असं मोठं वक्तव्य करणाऱ्या दिलीप वळसे पाटलांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. सर्व स्तरांमधनं टीका होऊ लागल्यानं दिलीप वळसे पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशात नाही, मात्र महाराष्ट्रात त्यांना एकट्याच्या ताकदीवर त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेनं एकदाही बहुमत दिलं नाही या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. जर माझी ती सगळी क्लिप जर पाहिली तर कुठेही मी पवार साहेबांच्यावर किंवा टीका केलेली नाही किंवा त्यांच्याबद्दल काही बोललेलं नाही. पवारसाहेब हे नेहमीच माझ्या आदरस्थानी आहेत. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि जेव्हा मला संधी मिळेल त्यावेळेला मी निश्चित आदरणीय साहेबांच्या बरोबर या विषयावर बोलेन. दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांवर तोफ डागल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं सुद्धा हातचं काही राखून ठेवलं नाही. शरद पवारांच्या आसपास असणाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली नसल्याची जिव्हारी लागणारी टीका शरद पवार गटानं केलेली आहे. ठीक आहे, ती वस्तुस्थिती जरी असली तरी दिलीपरावांच्या तोंडातून हे वक्तव्य येणं याचं आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे. आपण पवारसाहेबांसाठी काय केलं याचं आत्मपरीक्षण करायला हवं. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीमध्ये अनेक निवडणुका झाल्या, पण तुम्ही कधी 5 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली का हो?
दिलीप वळसे पाटील अनेक वर्षांपासून शरद पवारांचे निकटवर्ती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांनी पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडलेली आहे. मात्र असं असताना सुद्धा दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांवर तोफ टाकल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं. दिलीप वळसे पाटलांनी आता दिलगिरी व्यक्त केली असली तरी व्हायचं ते नुकसान मात्र होऊन गेलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कांद्यावरील निर्यात शुल्कामध्ये 40% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात असलं तरी याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. केंद्र सरकारचा विरोध करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. नाशिकच्या लासलगावमध्ये केंद्राच्या निर्णयाविरोधात तीव्र पडसाद उमटले. नाशिकसह जळगाव आणि सोलापुरातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव उधळण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलेला आहे. तर चाळीसगाव बाजार समितीमधला कांदा उत्पादक जो शेतकरी आहे त्यानं सुद्धा केंद्राच्या निर्णयाचा निषेध केलाय. शुल्क वाढीचा निर्णय शेतीसाठी मारक ठरणार असल्याचं शेतकरी म्हणताय. कांद्याचं हे जे काही चक्र आहे ते अजूनही सुरू आहे. कांद्याचा प्रॉब्लेम हा आहे की तो जास्ती दिवस टिकू शकत नाही. त्याच्यावर प्रक्रिया करून टिकवण्याच्यासाठीचा जो खर्च येतो त्याच्यामध्ये तो भागत नाही, इकॉनॉमिकल तो होत नाही. आणि म्हणून मला वाटतं की ज्याला कांदा जर आता उद्या एक 25 रुपयाने 20 रुपयाने कांदा गेला आणि कोणाला परवडत नसेल तर त्याने महिने 2 महिने 4 महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडत आहे. हा मेसेज मात्र नक्कीच मला तुमच्या माध्यमातून द्यायचा आहे की कांद्याचे भाव कमी होणार नाही, मागणी वाढत चाललेली आहे आणि म्हणून आपल्या इथला कांदा आपल्या देशातल्या लोकांसाठी पुरला पाहिजे. इतर राज्यांनी मागणी केल्यावर आपला तिथे कांदा गेला पाहिजे, हाच हेतू आहे सरकारचा. याच्यामध्ये दुसरा कुठलाही हेतू नाहीये. साहजिकच आहे, कांद्याचे भाव जे आहेत पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. परंतु कांद्याचा भाव वाढल्यानंतर ताबडतोब जर अशी निर्यात बंदी केली आणि भाव कमी झाले तर शेतकऱ्यांचं नुकसान होणं स्वाभाविक आहे. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क आकारण्याचा जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवणार आहे. म्हणजे एकीकडे 4 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणारी लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्यासाठी ज्या महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे त्याच्यावर जालीम उपाय न करता तात्पुरती मलमपट्टी करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकऱ्याचा बळी दिला जातोय. हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्योतिषाकडून मुहूर्त काढून आरोपींनी दरोडा टाकल्याची घटना पुण्यातल्या बारामतीमध्ये घडलेली आहे. महिलेचे हातपाय बांधत आरोपींनी 95 लाख रुपये रोख रकमेसह 20 तोळ सोन्यावर डल्ला मारलेला आहे. या प्रकरणी एकूण 5 आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या 5 आरोपींसह ज्या ज्योतिषानं या दरोडेखोरांना दरोडा टाकण्यासाठी मुहूर्त काढून दिलेला होता त्या ज्योतिषाला सुद्धा पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दरोडेखोरांनी ज्योतिषाला 8 लाख रुपयांचा मोबदला दिल्याचंही समजतंय. आरोपींना 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.